नमस्कार, मी पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, पोलीस ठाणे परंडा। आज भोत्रा शिवारामध्ये जी सीना नदी आहे त्या नदीच्या पात्रात जे वाट आहे त्या वाटेवरून योगेश बुरंगे नावाचा हा व्यक्ती जात असताना, युवक जात असताना त्याच्यावर चैतन्य शेळके आणि इतर 4 जणांनी पिस्तूलने हमला केलेला आहे, गोळीबार केलेला आहे आणि ती गोळी त्याच्या कमरेतून जो बाहेरचा पार्ट असतो त्याच्यातून आरपार घुसलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झालो। जो जखमी होता त्याची भेट घेतली, त्याची प्रकृतीची विचारपूस केली तर तो सुस्थिती दिसून आला। त्याच्यानंतर त्याला जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी रेफर करण्यात आलं पुढील उपचारासाठी। त्या ठिकाणी लगेच माझा एक दुय्यम अधिकारी त्यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी तात्काळ रवाना केला। मी स्वतः पोलीस स्टाफला घेऊन ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणचे पुरावे हस्तगत करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन देखील मी काही पुरावे हस्तगत केलेले आहेत, जे रक्ताचे स्टेन्स वगैरे पडलेले होते आणि जे या गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी देखील 3 टीम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेले आहेत। तसेच आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला देखील याबाबत माहिती दिलेली आहे। जेव्हा स्टेटमेंट घेतलं फिर्यादीची तर त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्यांचा बऱ्याच दिवसांपासून चैतन्य शेळके हा त्याच्याकडे मागणी करत होता पैशाची आणि त्या केलेल्या पैशाची मागणी पूर्ण न केल्यामुळे आज योगेश्वर चैतन्यने हा प्राणघातक हमला केलेला आहे असं तूर्त प्राथमिक चौकशीतून आणि त्या स्टेटमेंटमधून निष्पन्न झाले। धन्यवाद। यातील जे आरोपी आहे ना तर त्या आरोपीवर आणखीन काही गुन्हे दाखल आहेत आपल्या ठाण्यामध्ये? यापूर्वी या आरोपीवर 379 आणि 307चा गुन्हा दाखल आहे चैतन्य शेळकेवर आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्यावर यापूर्वी 110 प्रतिबंधक कारवाई पाठवलेली आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अंतर्गत। तसेच त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेला होता। साहेब, आता त्याच्यावर काय कलम लावलेले आहेत? आता त्याच्यावर गोळीबार आहे, त्याचे कलम लावलेले आहे 325। त्याच्यानंतर 5 पेक्षा जास्त लोक होते त्याच्यामुळं दंगलीचे कलम देखील लावण्यात आलेले आहेत। जीवानिशी मारून टाकण्याचा प्रयत्न होता त्याच्यामुळे 307 देखील त्या ठिकाणी लावण्यात आले आणि 34 देखील कलम लावण्यात आले भारतीय दंडविधान संहिता। एकूण किती आरोपी आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एकूण 5 आरोपी आहेत। 5 आरोपी? 5 आरोपीची नावे निष्पन्न झाली? 5ही आरोपीची नावं निष्पन्न आहे। तपास कोण करते सगळे? तपास याचा आणखी गुन्हा दाखल व्हायची प्रक्रिया चालू आहे। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सविस्तर प्रेस नोट देईन, त्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळेल की तपास कुणाकडे सोपवण्यात आले।